झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कमलेश सर, एक मोठा धक्का पुन्हा एकदा अवघ्या काही दिवसांमध्येच शिवसेना युबीटीला बसलेला आहे। कशा पद्धतीने तुम्ही पाहता या घडामोडीकडे? श्वेता, धक्का म्हणण्यापेक्षा हा ठाकरेंसाठी राजकीय पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने अत्यंत हा मोठा अडचणीचं ठरू शकतं। बघता बघता वरकरणी बघायला गेलं तर सचिन अहिर यांचा प्रवेश, एका आमदाराचा प्रवेश आणि त्या आमदाराला उपसभापती पदाची उमेदवारी मिळणं वगैरे इतपुरता मर्यादित नाही। सचिन अहिर हे एकेकाळचे मंत्री राहिलेले आहेत, म्हाडाचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते त्या वरळी विधानसभेत त्यांचा ताकद आहे, त्यांचा बालेकिल्ला आहे, जिथून स्वतः आदित्य ठाकरे निवडून येतात। आगामी काळामध्ये तिथे जेव्हा आदित्य ठाकरेंना 2014ला त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवायचं ठरवलं होतं, तर त्यांचा मार्ग सुकर करण्यासाठी जे काही प्रवेश पक्षातनं केले होते, तिथे सिटिंग आमदार होते वरळीचे सुनील शिंदेंना कशा प्रकारे तिथनं माघार घेण्यासाठी आणि सुनील शिंदेंच्या नेहमीच विरोधात तिथे लढणारे आणि वरळीचे स्ट्रॉंगमॅन म्हणून ओळखले जाणारे सचिन अहिर यांचा तिथे पक्षात प्रवेश करून घेतला 2014ला आणि मग आदित्य ठाकरे यांचा एक प्रकारे हायवे त्यांच्यासाठी तो तयार करण्यात आला होता विधानसभेचा प्रवेश करण्यासाठी। आता इथे आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातला एकटा स्ट्रॉंगमॅन जाणं आणि बऱ्याचदा मधून सुनील शिंदेच्यावर चर्चा येत असतात, ते बैठकीला अनुपस्थित असतात, तेही संपर्कात आहेत वगैरे वगैरे, पण तुर्तास तरी सचिन अहिर यांचा प्रभाव क्षेत्र हा जो पूर्ण आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे, वरळी असेल, त्यातला लोअर परळचा भाग असेल किंवा त्यातला लगतचा जो भाग आहे, इथे सचिन अहिरांचं एकेकाळी फार मोठे, एकेकाळी नाही आधी त्यांचं प्राबल्य तिथे आहे। जरी ते निवडून आलेले नसते याच्यापूर्वी तरी सुद्धा आज त्यांचा तिथे ताकद आहे आणि ज्यांच्या माहितीस्तव त्याचा त्यांचा टेक्निकली काही संबंध नसला तरी सुद्धा अरुण गवळी यांचे ते सख्खे भाचे आहेत आणि अरुण गवळी यांचं त्या भागामध्ये प्राबल्य राहिलं। स्वतः अरुण गवळी यांनी तिथून लोकसभेची निवडणूक लढवली होती मध्य मुंबईतून, त्यामुळे दक्षिण मध्य मुंबईतून, तेव्हा तिथे सचिन अहिर हा एक अत्यंत ताकदवान मोहरा त्यांच्या हाताला लागलाय। त्यांचा प्रवेश हा आगामी काळामध्ये, सचिन अहिर यांचा प्रवेश हा शिवसेनेसाठी धक्का किंवा केवळ एक आमदार गेले आहेत असा कुठलाही भाग नाही। याचे तीन सगळ्यात मोठ्या सध्या या क्षणाला अर्थ तिथे निघतात। एक मोठा मोहरा हाताला शिंदेच्या लागलाय, मोठा धक्का दिलाय हा तर आहेत। दुसरा अर्थ जो मी सांगितला की आदित्य ठाकरेंसाठी आगामी काळ वरळीतून निवडून येणं याच्यासाठी फार मोठं चॅलेंज सचिन अहिर यांच्या जाण्याने उभं राहू शकतं। उद्या तिथे सचिन अहिरच उमेदवार आदित्य ठाकरेंच्या समोर असू शकतात, त्यामुळे आदित्य ठाकरेंना जर 2029ची विधानसभा निवडणूक लढवायची आहे तर ती कशी लढवणार, त्यांच्या रस्त्यातला सगळ्यात मोठा जर कुठला अडचण ठरू शकते तर ती सचिन अहिर ठरू शकते। यावेळेस सुद्धा त्यांनी तिथे उमेदवार शोधला होता, पण तिथे उमेदवार मिळाला नाही। त्यांना शिवसेनेला तिथे स्ट्रॉंग आदित्य ठाकरेंच्या अगेन्स्ट उमेदवार देताना तरी सुद्धा मनसेची तिथे ताकद आहे, मनसेने आपला उमेदवार तिकडे दिला होता। पण या सगळ्या घडामोडीनंतर सचिन अहिर यांचं जाणं सगळ्यात मोठी धोक्याची घंटा कोणासाठी आहे तर ती आदित्य ठाकरे यांच्यासाठी असणार आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये शिंदेंनी हा फक्त धक्का दिलेला नाही, आगामी काळातलं राजकारण कुठल्या दिशेने जात आहे, शिंदेंनी किती मोठ्या प्रकारात ही पकड पक्षावरती घेण्याचा प्रयत्न केलाय। संघटनात्मक दृष्ट्या आमदार गेले, खासदार गेले, संघटनेतली काही माणसं त्यांच्यासोबत गेली आणि आता मुंबईतला सचिन अहिर एकनाथ शिंदे यांच्या जाण्यानंतर, म्हणजे एकनाथ शिंदे पक्षामध्ये एक स्ट्रॉंग मॅन म्हणून ओळखले जायचे, उद्धव ठाकरेंचे निकटवर्ती होते, स्ट्रॉंग मॅन म्हणूनच नेहमी सचिन अहिर यांची ओळख राहिलेली आहे। ते स्वतः युनियनचे अध्यक्ष आहेत, कामगार युनियनमध्ये कामगार चळवळीत राहिलेले आहेत, त्यांचा मध्य मुंबईमध्ये त्यांचा अत्यंत चांगलं प्राबल्य आहे, युवकांमध्ये पॉप्युलर आहेत। एक असा चेहरा सोबत निघून जाणं हा आगामी काळामध्ये सुद्धा संघटनात्मक दृष्ट्या एकेकाळी एके बाजूला संघटनेची पडझड सुरू आहे। कालच उद्धव ठाकरे सगळ्या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करून आले, त्याच्यानंतर ही घटना घडते। म्हणजे उद्धव ठाकरेंना उसंत सुद्धा श्वास घ्यायला सुद्धा उसंत मिळत नाहीये, त्याच्या पाठोपाठ धक्क्यावर धक्के मिळतात आणि सचिन अहिर यांचं जाणं मुंबईतला एक मोठा चेहरा आहे, मुंबईतलं एक मोठं नाव आहे, तेव्हा सचिन अहिर यांचं इथे जाणं हे फार मोठं धक्का आपण म्हणू शकतो उद्धव ठाकरे यांच्यासाठी। सचिन अहिर यांनी त्यांची साथ सोडणं उद्धव ठाकरेंची हा फार मोठा झटका त्यांच्यासाठी आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो।